आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तू माझ्याशी बोलत नाहीये, हसत नाहीये, मग मी तुला गुदगुल्या करते। आई, मी तुला एक पोएम म्हणून दाखवू? तर केस विसरून दाखवते, आता जमतात मला। आई, तुला एक गाणं माहितीये? ससा रे ससा दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा, कापूस रे कापूस मऊ मऊ कापूस कापूस। आई, तू माझं गाणं ऐकत का नाहीयेस? मुलीने आईचं ऐकलं नाही ना की आईला पण असाच त्रास होतो। आईने किती समजावून सांगितलं होतं, पण आई ऐक ना, आज आमच्या स्कूलमध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे। जर मी त्यात प्राइज मिळवलं तर तू बोलशील ना माझ्याशी? काही नको, चित्र काय काढशील? आगीत जळणारी आई आणि बाजूला उभा राहिलेला बाबा, आणि त्यावर काय लिहिशील? माझ्या बाबांनी माझ्या आईला मारलं। अशा चित्रांना बक्षीस नाही मिळत। मी या घरात आले ना तेव्हापासूनच पाहिले, वेदाच्या बाबांचं वेदावरती खूप प्रेम आहे। वेदा जेव्हा हरवली होती, कुठे कुठे नाही शोधलं तिच्या बाबांनी। किती घाबरले होते माहिती, किती काळजी करत होते तिची। आणि वेदाला जेव्हा बरं नसतं, वेदा जेव्हा आजारी असते ना, तेव्हा ऑफिसला सुट्टी घेऊन तिच्या जवळ थांबले, तिची काळजी घेत होते। पण वेदाला तर काळजीच नाहीये ना तिच्या बाबांची। देवळात वेदा तिच्या बाबांना नको नको ती बोलली, त्यांना किती त्रास झाला माहिती। जाऊ दे, मी का सांगते ना तुला हे सगळं, त्याचा काही फायदाच नाहीये। वेदा तेच चित्र काढ। कार्टी मेली, कंबरड मोडून ठेवलं हिचं। आत्या, अहो जास्त बोलू नका, मला चेपून द्या। चेपते ग, चेपतेच आहे मी। त्या काजाची येते मीरा, आपण तिला त्रास देण्यासाठी जिरं सांडवलं आणि तिने हॉलभर मोहरी सांडवून ठेवली। आता ती मोहरी उचलायची म्हणजे पाठ कंबर सगळं दुखून येणारच ना। ऐक, अहो आत्या, चेहऱ्यावरनं एवढी भोळी दिसते ती, पण तशी नाहीये। वानकुटीवर बसणारी हडळ आहे, हडळ। मूर्ख समजत होतो आपण तिला, पण अति शहाणी निघाली। आत्या,
अहो तुम्ही तिचं कौतुक करताय की तिला नावं ठेवताय मला कळतच नाहीये. अगं मी तिचं कौतुक कशाला करीन आणि तिचं कौतुक करून मला काय मिळणार आहे? आगाऊ नुसती. आणि तिचं कौतुक करणं म्हणजे आपणच आपल्याला शाप दिल्यासारखं आहे. जाऊ दे ना, तू जरा आराम कर म्हणजे बरं वाटेल तुला. आपण उद्या बोलूया. नाही नाही थांबा ना, इकडे इकडे दुखतंय, इकडे चेपून द्या. ऐक ना, मी गरम पाण्याची पिशवी घेऊन येते. हा आलेच. लवकर या. मीरा आज माझी पाठ मोडलीये. आय स्वेअर लवकरच मी तुझी मान मोडणार आहे. माया, मीरा ए ए ए काय काय माया, हे काय आहे? व्हॉट? अगं मी तुला फक्त मोहरीचे दाणे वेचायला सांगितले होते ना, तेही नाही जमलं. हे दाणे हॉलमध्ये काय करतायत? एक मिनिट. एकतर ही सगळी मोरी तू मला हाताने उचलायला लावली आहेस आणि आता हे उरलेले दाणे माझ्याकडे का घेऊन आली आहेस तू? कसं आहे ना माया, आपल्या रामपुरे घराण्याची रीतच आहे ना की जिरे आणि मोहरी झाडूने भरून काढत नाही. म्हणून तुला हाताने वेचायला सांगितलं. आणि माया, एक गोष्ट ना लक्षात ठेव, मला तू जितका त्रास द्यायचा प्रयत्न करशील ना त्याच्यापेक्षा 10 पट जास्त त्रास मी तुला देईन. हे मोहरीचे दाणे आहेत ना, ते वाया जाता कामा नये. आता हे धर आणि आपल्या डब्यात नेऊन ठेव. अगं माया, तोंडावर पडली असतीस आता. माझ्या नादी लागायचं नाही, कळलं? तुझ्यासारखं पाठीवर वार करून आपल्याच मैत्रिणीला मारणाऱ्यातली नाहीये. मला ज्याला मारायचं असतं ना त्याला आधी सांगते मी, मग वार करते. आणि माया, मी अंबिका नाही, मी मीरा आहे. अंबिकाने तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला ना, पण मी तुला पुरती ओळखते. त्यामुळे मी ठरवलं ना तर तुझं नख सुद्धा कोणाला सापडणार नाही. लायकीत राहायचं. तुला जपणार